राज्यात लवकरच तिसरी आघाडी, परिवर्तन महाशक्ती नावाने तिसरी आघाडी, बच्चू कडू, राजू शेट्टी, संभाजीराजेंची घोषणा। 26 सप्टेंबरला संभाजीनगरमध्ये मेळावा। काँग्रेसचा विधानसभेसाठी 125 जागांची मागणी। सत्ता स्थापनेत काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा काँग्रेसला विश्वास। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचे पुतणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। पितृपक्ष संपल्यानंतर अनिल सावंत तुतारी हाती घेण्याची शक्यता। दंगलींसाठी तरुणाईचा वापर नको, इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना सुनावलं। नोकरी महोत्सवात किती तरुणांना नोकऱ्या लागल्या असाही सवाल। रामटेक विधानसभा मतदारसंघावरून ठाकरे गट आक्रमक, जागा मिळाली नाही तर सांगली पॅटर्नचा इशारा। रामटेकमध्ये ठाकरे गटाकडून विशाल बरबटेंची दावेदारी। पिंपरीवरून शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वादाची शक्यता। राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा। दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांचा शपथविधी शनिवारी होण्याची शक्यता। नायब राज्यपालांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडे प्रस्ताव। मालवण पुतळा दुर्घटने प्रकरणातील आरोपी चेतन पाटीलची न्यायालयीन कोठडी वाढवली। ओरोस जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन नामंजूर। जिओ वापरकर्त्यांना 2 दिवस अनलिमिटेड प्लॅन मिळणार। कंपनीकडून गुड न्यूज, मंगळवारी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे निर्णय। कोलकात्यामधील संप 41 दिवसांनी मागे, आरजीकर रुग्णालयाचे डॉक्टर कामावर परतणार।